साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्या तथागताचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर या आचार्य उपाध्याय यांना सुद्धा त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आज आपण आपल्या जीवनामध्ये ज्याने सुख येतो अशा पुण्यकर्माच्या चर्चा करूया, पुण्यकर्माचा अभ्यास करूया, ज्या पुण्यकर्माने आपल्याला सुगती प्राप्त होतो। प्रत्येक व्यक्ती शांती, सुगती, समाधान याकरिता पुण्यकर्म करीत असतो आणि पुण्यकर्मच आहे की आपल्याला शांती, सुख, समाधान आणि निर्वाण प्राप्त करून देतो। पुण्याशिवाय मनुष्य सुगतीला पोहोचत नाही। म्हणून हे जे पुण्यकर्म आहे हे आपण कशा प्रकारे करायचं आणि कोणते पुण्यकर्म करायचे, तर या पुण्याला कशा प्रकारे आपण जाणायचं, पुण्य आहे की पाप आहे, कसोटी लावायची, तर हे 12 पुण्यकर्म जाणून घेणे महत्त्वाचं आहे। हे 12 पुण्यकर्म आपल्याला एका ग्रंथामध्ये, छोट्याशा ग्रंथामध्ये आपल्याला अभ्यास करायला मिळतात। तो छोटासा ग्रंथ, त्याचं नाव आहे सद्धम्मोपायन। सद्धम्मोपायन नावाचा छोटासा ग्रंथ, यामध्ये कर्मानुसार गती, कर्माचे फळ, कुशल कर्म, अकुशल कर्म यामध्ये विस्तारपूर्वक सांगितलं गेलेलं आहे। म्हणून आपण या 12 पुण्यकर्माचा आजपासून आपण अभ्यास करूया। तर या 12 पुण्यकर्माला जाणून घेऊन स्वहित आणि परहित साधण्यासाठी आपण प्रयत्न करूया। हे 12 पुण्यकर्म करून मानव प्राणी सुखी व्हावा या हेतूने या पुस्तकाचा आपण अभ्यास केला पाहिजे। आपल्यापर्यंत हे वचन पोचविण्यात येत आहे। हे 12 पुण्य करणारा व्यक्ती निश्चितच सुगती प्राप्त करू शकतो, परंतु तो व्यक्ती या पुण्यकर्मावर श्रद्धा ठेवून कृतीत उतरवणारा असावा। आजच्या परिस्थितीला व्यक्तीचे काम पुस्तकाचे वाचन करणे, तर्कवितर्क करणे, वादविवाद करणे, पोकळ पांडित्य करणे व आपल्या मनाला पटेल तसे अर्थ लावून समाजासमोर मांडणे, ही अवस्था सध्याच्या स्थितीला सुरू आहे। बुद्ध मताचे खंडन करून आपल्या मनातले उत्पन्न विचार मांडून बाबासाहेबाचे नाव पुढे करणे व बाबासाहेब आमचा आहे, बुद्ध भिक्खूंचा आहे, अशा प्रकारचे तरुण मुलांना शिबिराद्वारे मिथ्या विचार त्यांच्या डोक्यात टाकून त्यांना मार्गावरून भटकवणे, हे अनेक लोकांचे कार्य सुरू आहे। समाजामध्ये या प्रकारची अवस्था निर्माण करणं सुरू आहे। आपल्या स्वार्थासाठी समाजाला वेगळ्या मार्गावर भटकवणे,
एखाद्या व्यक्तीला कोणतेही एखादे पद मिळाले की त्याचा वापर चुकीचा करतो. म्हणून बाबासाहेब म्हणतात, मूर्खास पद, प्रतिष्ठा किंवा थोडीशी विद्या मिळाली की तो दुसऱ्यास पीडा, त्रास देण्यास सुरुवात करतो किंवा वादाला सुरुवात करीत असतो. अशा व्यक्तीचे आचरण शून्य असते आणि आचरण शून्य असल्यामुळे तो दुसऱ्यात दोष शोधण्यास सुरुवात करतो. स्वतःचे आचरण योग्य नाही म्हणून तो दुसऱ्यामध्ये दोष शोधण्यास सुरुवात करतो. आपले दोष दिसू देत नाही. अशा लोकांना भगवान बुद्धांनी पहिल्या प्रकारचा दृष्ट व्यक्ती म्हटले आहे, की जो आपले दोष झाकून ठेवतो आणि दुसऱ्याचे उघड करतो. या प्रकारे तो दृष्ट व्यक्ती आहे. आपले मत किती सत्य आहे हे पटवून देण्यासाठी समाजासमोर गोड गोड बोलून आपले दोष लपवितो. लोकांचे मन आपल्याकडे वळावे म्हणून दुसऱ्यांची निंदा करून आपले विचार समाजासमोर मांडित असतो. समाज हा आपल्या बुद्धीचा वापर न करता मूर्खाच्या गोष्टींवर विश्वास करतो. कारण त्याने एखादे समाजात छोटंसं कोणतं चांगलं कार्य केलं की त्याचे चुकीचे, वाईट, मिथ्या दृष्टीचे विचार समाज स्वीकारत असतो. एखादी चांगलं काम केलं का त्याचे चुकीचे असेल तरी ते विचार स्वीकारत असतो. अशा मिथ्या दृष्टीच्या लोकांसाठी बाबासाहेब बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये पान नंबर 178 मध्ये बुद्ध वचन मांडतात की जे लोक मिथ्या दृष्टीचे आहे, मिथ्या विचाराचे आहे, अशा लोकांना संत जनाचे वचन रुचकर वाटत नाही. असंत जनाचे वचन रुचकर वाटते तर ते बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी 178 पान नंबरवर लिहिलेलं आहे की असे जे लोक आहे काय विचार करतात ते विकृत दृष्टिकोन स्वीकारतात. कशा प्रकारचा विकृत दृष्टिकोन? दान, त्याग, परित्याग यामध्ये काहीच गुण नाही. दानामध्ये काही गुण नाही, परित्यागामध्ये नाही, त्यागामध्ये नाही, काही गुण नाही. सदाचार आणि दुराचार यांना काही फळ नाही. सदाचारातही फळ नाही आणि दुराचारातही फळ नाही. आई नाही की बाप नाही, पुण्य नाही की पाप नाही. बुद्ध धम्मामध्ये असं काहीच नाही. पुण्य नाही, पाप नाही, पापाचं फळ नाही, पुण्याचं फळ नाही, आई नाही की बाप नाही, पुण्य नाही की पाप नाही. या प्रकारचा विचार धारण करणारे लोक समाजामध्ये भरपूर आहे. म्हणून अशा प्रकारे जे दुराचाराचा परिणाम येत नाही, इहलोक नाही की परलोक नाही. इहलोक डोळ्याने दिसते तोही नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा जन्म होते, दुसरा लोक आहे कुठेतरी आपला जन्म होतो या वायुमंडळामध्ये, यावरही विश्वास नाही. असे प्राणी, असे मनुष्य प्राणी असा विचार करतो की या जगामध्ये स्वउत्पन्न प्राणीसुद्धा नाही आहे. बिना मायबापानं उत्पन्न होणारे प्राणी या जगात नाही आहे. अशा प्रकारची ज्यांची धारणा आहे, जे स्वउत्पन्न प्राणी आहे त्याला औपपातिक प्राणी म्हणतात. बिना मायबापानं उत्पन्न होणारे हे सुद्धा या जगामध्ये नाही, अशी ज्यांची मानसिकता आहे. असे लोक विचार करतात की स्वउत्पन्न प्राणी नाही. या जगामध्ये ज्यांनी अतिउच्च शिखर गाठलेले आहे, पूर्णता मिळवलेली आहे, ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक पलीकडल्या जगाचा साक्षात्कार झालेला आहे. इहलोक तर जाणतो परंतु परलोकही जाणतो ज्ञानाच्या बळावर. असा कुणीतरी श्रमण आणि ब्राह्मण या जगात आहे यावर त्याचा विश्वास नाही. तो नाहीच म्हणतो. असा कोणीही नाही. इहलोक जाणणारा नाही आणि परलोक जाणणारा नाही. इहलोकाच्या पलीकडे दुसऱ्या लोकाचा सुद्धा ज्याला ज्ञान प्राप्त झालेला असा कोणीही नाही. ही मानसिकता त्या लोकाची मिथ्या दृष्टी ज्या व्यक्तीला झालेली आहे. असा व्यक्ती काय स्वीकारतो? तर बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, असा व्यक्ती कोणता दृष्टिकोन स्वीकारतो? तर भगवान बुद्धाच्या या धम्मामध्ये बाबासाहेब सांगतात की बघा, या समाजामध्ये त्या लोकांच्या ठिकाणी भिक्षूंनो 3 प्रकारचे घात जडलेले आहे. पहिला दृष्टीघात.
चित्तघात आणि शीलघात या 3 प्रकारचे घाताने ग्रसित आहे. दृष्टिघात या घातामुळे मनुष्य प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते. या 3 घातामुळे दृष्टिघात, शीलघात आणि चित्तघात या 3 दृष्टिघातामुळे मरणानंतर मनुष्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते. मरणानंतर दुर्गती प्राप्त होणे म्हणजे त्याचं कुठेतरी अशा ठिकाणी जीवन येणे, जन्माला येणे की ज्या ठिकाणी प्रज्ञेचा वापर नाही. तिर्यक योनी, नरक योनी, असुर योनी, प्रेत योनी या 4 प्रकारच्या योनीमध्ये त्याचा जन्म होणे म्हणजे प्रज्ञेची योनीच नाही. प्रज्ञा फक्त मनुष्यामध्ये, देवलोकामध्येच असते, तर त्या ठिकाणी त्याला प्रज्ञाही नाही. म्हणून मरणानंतर दुर्गती होते म्हणजे दुर्गतीचा जन्म प्राप्त होते. चांगली गती नाही आहे. सुगती मानवलोक, देवलोक 2च जागेवर सुगती आहे, बाकी सारे दुर्गतीचे जन्म आहे. म्हणून दुर्गती प्राप्त होतो अशा जाग्यावर तो जन्माला येतो. म्हणून सदाचारी लोक पुण्यकर्माचे पालन करून मौन धारण करतात. पुण्यवान लोक जे असतात कमी बोलतात, मोजकं बोलतात, कार्मिक बोलतात, आवश्यक आहे तेच बोलतात, हिताचं असेल ते बोलतात, अहिताचं बोलत नसतात. या प्रकारे ज्ञानी आणि प्रज्ञावान पुण्यवान लोक त्या मूर्खाच्या सभेमध्ये जरी गेले तरी मौन पाळतात, मौन धारण करतात. कारण त्या मौन धारण करण्यानेच त्याला आपलं कल्याण वाटते, त्याला ते मौन धारण करणेच योग्य वाटते. तर अशा प्रकारे मनुष्य या पुण्यकर्माला न जाणणारा, मानसिकता आपली वेगळ्या मार्गावर नेणारा हा धम्माला समजू शकत नाही. तेव्हा 3 प्रकारचे त्या व्यक्तीला घात जडतात, विकार जडतात. चित्तघात, शीलघात, दृष्टिघात, शीलघात आणि चित्तघात या 3 घाताने तो ग्रसित होतो. म्हणून तो या सत्याला स्वीकारू शकत नाही. तर आपण या प्रकारे या सत्याला जाणून घेतलं पाहिजे. हे जे 12 पुण्यकर्म आहे त्या 12 पुण्यकर्माचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की कोणते 12 पुण्यकर्म आहे आणि याचा अभ्यास केल्याने आपल्याला लाभ काय आहे हे आपण जाणून घेण्यासाठी सदैव तत्पर राहिलं पाहिजे आणि याचा अभ्यास केला पाहिजे. तरच आपल्याला याचा लाभ होतो, अन्यथा लाभ होत नाही. म्हणून 12 पुण्यकर्म काय आहे तर पहिलं पुण्यकर्म आहे दानामुळे मिळणारे लाभ. दुसरं कर्म आहे शीलाचे, सदाचरणाचे आचरण केल्यामुळे होणारे लाभ. भावना, ध्यान भावना केल्यामुळे होणारे लाभ. प्राप्त जे पुण्यकर्म प्राप्त करतो ते जर इतरांना वाटलं, पुण्यकर्माचं वितरण केलं, पुण्यदानाच्या गुणाचे लाभ. 5 नंबरवर अनुमोदनाच्या गुणाचे लाभ. आपल्याजवळ जरी काही वस्तू नाही आहे आणि दुसरा दान करत आहे, तर दुसरा धर्म चर्चा करत आहे, आपण त्याचा साधुकार जरी दिला, अनुमोदन केलं, त्याचाही आपल्याला लाभ आहे. उपदेशाच्या सुपरिणामाचे लाभ. आपण जर उपदेश केला दुसऱ्याला, धम्म दिला, धम्ममार्गावर आरूढ करण्यासाठी प्रयत्न केला, तर त्या केलेल्या देसनेचं जे पुण्यकर्म लाभत असतो त्यामुळे आपल्याला सुंदर परिणाम येतात, त्या परिणामाचे आपल्याला लाभ होतात. नंबर 7 धम्म श्रवणाचे लाभ. धम्म जे श्रवण करतो, वारंवार धम्म श्रवण करतो, ते आपल्या उत्तम मंगलासाठी असते आणि उत्तम मंगल होतो. कालेन धम्म श्रवणं एतं मंगलम उत्तमं. वेळोवेळी धम्मश्रवण केल्याने आपल्याला उत्तम मंगल आपलं लाभत असतो, आपल्याला त्याचा लाभ होत असतो. त्यानंतर पूजा वंदनेने होणारे लाभ. जे रोज आपण सकाळ संध्याकाळ जी पूजा करतो, पूजाच पूजनीयानं एतं मंगलम उत्तमं. पूजनीय लोकांची पूजा केल्याने आपलं उत्तम मंगलच होत असतो, अहित साधल्या जात नाही, हितच होत असतो. म्हणून वंदनेमुळे, पूजा वंदनेमुळे होणारे जे लाभ आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. 9 नंबर सेवेपासून मिळणारे लाभ. सेवा केल्याने, माता पित्याची सेवा, गुरुजनाची सेवा, रुग्णाची सेवा, मुक्या जनावराची सेवा, ह्या प्रकारे आपण जे सेवा करतो त्यापासून सुद्धा लाभ मिळतात. नंबर 10 प्रसन्नतेमुळे होणारे लाभ. जे धम्मश्रवण करून, सेवा करून, पुण्यकर्म करून जेव्हा आपल्याला प्रसन्नता लाभते त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला लाभ होतो, चित्त कुशल होते आणि निर्वाणाकडे घेऊन जातो. नंबर 11 शरण ग्रहण केल्यामुळे होणारे लाभ. आपण शरण ग्रहण करतो,
बुद्धाचं शरण, धम्माचं शरण, संघाचं शरण, 3 रत्नाला शरण जातो आणि त्याच्यानंतर चौथं शरणच नसते आपलं, न अन्य शरण. कोणतंही 3 रत्नाशिवाय अन्य शरण नाही, असा ज्याचा विश्वास आहे आणि जो त्या मार्गावर आरूढ आहे त्याला सुद्धा लाभ होतो. पण भेसळ करणाऱ्याला लाभ होत नाही. तो मिलावट करतो त्या धम्माच्या ह्याच्यात, इकडलंही करतो तिकडलंही करतो, अशा व्यक्तीने 2 सायकलीवर टांग टाकली, त्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट होणे स्वाभाविक आहे आणि होतोच. म्हणून एका मार्गावर लागल्याने केव्हाही आपलं मंगल साधल्या जातो, कल्याण होतो. म्हणून शरण ग्रहण करतो आपण, त्यांनी सुद्धा लाभ होतो. 3च शरण आहे आपल्यासाठी, बुद्ध, धम्म, संघ, हे 3 रत्नच शरणस्थान आहे. यांना शरण गेल्याने आपला मंगल होतो, तारल्या जातो, दुःखातून मुक्त होतो. 12 नंबरचं पुण्यकर्म आहे अनुस्मरण करण्याने होणारे लाभ, अप्रमादाच्या गुणाचे लाभ. अनुस्मरण करतो, जे आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, पठन केलेलं आहे, त्याचं स्मरण करतो, बार बार चिंतन करतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला लाभ होतो की अकुशल विचारांचा नायनाट होतो आणि कुशल विचार वाढत राहतात. अशा प्रकारे आपलं चित्त नेहमी कुशल विचाराने भरलेलं राहते. म्हणून या ठिकाणी कुठलाही अकुशल विचार घुसण्यासाठी जागा खाली राहत नाही. म्हणून तो सुद्धा आपल्यासाठी एक प्रकारचा लाभ आहे. असे आपण 12 पुण्यकर्म आहे, त्या 12 पुण्यकर्मामुळे होणारे जे लाभ आहे ते आपण जाणून घेऊया, त्याचा हळूहळू आपण अभ्यास करूया. आजच्या या दिनी याबद्दलची जाणकारी दिलेली आहे की कर्माचं फळ, कर्माचा परिणाम आपल्याला कशा प्रकारे येतो आणि मिथ्यादृष्टिक लोक कशा प्रकारचे असतात आणि कसे आपलं अहित आणि इतरांचं अहित करतात, त्यापासून आपण सावध राहायला पाहिजे आणि धर्ममार्गावर आरूढ राहून या 12 पुण्यकर्माचा अभ्यास केला पाहिजे. या 12 पुण्यकर्माचा अभ्यास केला तर आपल्याला सुगतीचा मार्ग काही दूर नाही. या सुगतीच्या मार्गावर आरूढ होऊन मुक्ती प्राप्त करणे सोपं आहे. म्हणून या प्रकारे आपण सदैव आपल्या चित्ताला कुशल करण्याच्या हेतूने धम्मश्रवण करत राहिलं पाहिजे. वारंवार धम्मश्रवण केला पाहिजे, आपल्यासाठी उत्तम मंगल आहे. तर अशा प्रकारे आज जे काही मी 12 पुण्यकर्माची जाणकारी देऊन कर्माबद्दल थोडंसं तुम्हाला अवगत केलेलं आहे, तर त्या पुण्यकर्माच्या बलाने तुम्हाला दीर्घायुष्य, दुःखमुक्ती आणि निर्वाण सुख प्राप्त हो, या प्रकारची मंगल कामना करतो. जे काही पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे ते पुण्यकर्म 4 दिशेला असणारे देवतागण, गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे माता पिता यांना पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू साधू.